उभाटा गटाचे खासदार संजय राऊत असं म्हणतायत की महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळत नाही. अहो जनाब संजय राऊत, विरोधी पक्ष नेता न देण्याचं काम जनतेनं दिलंय. तुम्हाला बहुमत मिळालं नाही, तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्या एवढं देखील आमदार टिकवता आले नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडेही तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही. हे विरोधी पक्षनेतेपद सरकारनं किंवा विधानसभा अध्यक्षानं नाकारलेलं नाही, जनतेनं तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद निवडून यावं एवढे सुद्धा पात्रतेचं किंवा लायकीचं समजलेलं नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेत्याबद्दल सरकारवर आगपाखड करण्याच्या फंद्यामध्ये पडू नका. जनतेनं तुम्हाला नाकारलंय, जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय, ते आवडतं काम करत राहा. गिरे तो भी टांग ऊपर कशाला म्हणायचं तर संजय राऊत काल जे वागले त्याला गिरे तो भी टांग ऊपर म्हणतात. दादा भुसे प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जाऊन नाक घासून माफी मागितली आणि आज संजय राऊत सांगतायत की मी खेद व्यक्त केला. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत नव्हती तर कशाला दादा भुसे यांच्यावर आरोप केले? तुमच्यामध्ये दम नव्हता तर कशाला विनाकारण हवेमध्ये बाण सोडले? काल ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये जाऊन दादा भुसे यांचे पाय धरले, माफी मागितली, नाक घासलं आणि आज गिरे तो भी टांग ऊपर म्हणत मी माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला असं सांगतायत. संजय राऊत, थोडंसं ध्यान ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने आरोप करतो, चुकीचे आरोप करतो, बिनबिडाचे आरोप करतो आणि जेव्हा ते अंगावर शेकतं तेव्हा खेद व्यक्त करू म्हणून बाहेर पडतो. हे धंदे तुमचे चालत आलेले आहेत. आता अनेक प्रकरणामध्ये तुम्हाला अशीच माफी आणि खेद व्यक्त करावा लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटामध्ये संजय राऊत यांचा वेगळा गट झालाय आणि आदित्य ठाकरे यांचा वेगळा गट झालाय. आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की प्रियंका चतुर्वेदी पुन्हा राज्यसभेमध्ये निवडून गेल्या पाहिजे, परंतु संजय राऊत यांना प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेत जाऊ नये यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतात आणि त्याचमुळं संजय राऊत हे शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत, प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत. कारण संजय राऊत यांना प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेमध्ये खासदार नकोत. आदित्य ठाकरेंच्या गटातला एकही माणूस संजय राऊत यांना आवडत नाहीत. त्यामुळे जाणीवपूर्वक शरद पवार साहेब निवडणूक लढणार, शरद पवार साहेबांनी निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली आणि त्यांनी इच्छा दाखवली तर महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल असं सांगून संजय राऊत शरद पवार साहेबांचं नाव पुढे करतात. परंतु यामध्ये शरद पवारांचा उदो करायचा नाही तर आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा, हे संजय राऊत यांच्या डोक्यातला धूर्तपणा आहे आणि हा धूर्तपणा आदित्य ठाकरे यांनी ओळखलेला आहे, हे संजय राऊतांना लक्षात आले. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गटानं मनसेचा केसाने गळा कापला. मनसेचे उमेदवार पाडण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाने केलं. आता जेव्हा स्वीकृत नगरसेवक द्यायची वेळ आली तेव्हा 3 स्वीकृत नगरसेवक आपल्याच पक्षाचे द्यायचे आणि मनसेच्या हाती भोपळा द्यायचा, ही भूमिका उभाटा गटानं घेतलीये. कोत्या मनाचं कोण आहे हे आता या निमित्ताने महाराष्ट्राला कळलं. उद्धवजी ठाकरे फक्त सत्ता बघतात, बाकी काहीही बघत नाही. सत्तेपुढे त्यांना ना भाऊ दिसतो ना मित्रपक्ष दिसतो, हे आजपर्यंत महाराष्ट्राने बघितलंय. आता देखील राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांना धोका देण्याचं काम उभाटा गटानं संजय राऊत यांनी केलंय आणि आता स्वीकृतमध्ये देखील उभाटा गटाने मनसेच्या हाती भोपळा देऊन त्यांची आणि उद्धवजी ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करून सांगितलेली आहे. मित्रांना धोका द्यायचा, भावाला धोका द्यायचा, हीच उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांची परंपरा आहे आणि तीच परंपरा ती पुढे चालवत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भारतीय जनता पार्टी घाबरते असा दावा जनाब संजय राऊत करतायत. अहो संजय राऊत, राहुल गांधींना घाबरायचं काही कारण नाही. राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतायत, त्यामुळेच आजपर्यंत देशामध्ये काँग्रेसचं काहीही होऊ शकलं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वात गेल्या 3 लोकसभेला जेवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या 240 जागा एकट्या भाजपला यावेळीच्या लोकसभेला निवडून आल्या. त्यामुळे राहुल गांधींना कोण घाबरतंय?
राहुल गांधींचं नेतृत्व काय आहे हे देशानं बघितलंय. तुम्ही फक्त खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा उदो करताय ही देखील महाराष्ट्राला माहिती आहे. उबाटा गटाचं मीठ खायचं आणि चाकरी काँग्रेसची करायची आहे, हा तुमचा धंदा झालाय. तुम्ही राहुल गांधींचा उदो करा. भारतीय जनता पार्टी ही जनतेला घाबरते आणि जनतेचं नेतृत्व करते. जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, असे कितीही राहुल गांधी आले तरी काही फरक पडणार नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची भाषा संजय राऊत करतायत. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नक्की अविश्वास प्रस्ताव आणा. कशा पद्धतीनं हुकुमशाहीचा कारभार महाविकास आघाडीच्या काळामध्ये होता, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले असताना कशा पद्धतीनं आरेरावी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं, ते आम्ही या निमित्ताने सांगू. त्यांच्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात हक्कभंग किंवा विधानसभा अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा. राहुल नार्वेकर हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष आहेत. तुमचे नाना पटोले आणि भास्कर जाधव जेव्हा तालिका सभापती होते, तालिका अध्यक्ष होते, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित तुम्ही केलं होतं. आणि तुम्ही काय हुकुमशाहीची भाषा करतायत? हुकुमशाहीची भाषा तुमची होती. हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती, त्यामुळं 1.5 वर्ष आमच्या 12 आमदारांना तुम्ही निलंबित केलं होतं. आता आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय आणि राहुल नार्वेकर हे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत. हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती, हा आरसा तुम्हाला या निमित्ताने आम्ही दाखवू.